हॅलो डिअर स्टुडंट्स, आपण आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे आपल्या सिलेबसमधला तो व्हिडिओ थ्रू कंप्लीट करणार आहोत. याच्या आधी आपण काय बघितलं होतं? सेमीकंडक्टर्स चॅप्टर जे आपण आता सुरू केलेलं आहे तुमच्या टेक्स्टबुकमधलं 3rd नंबरचं चॅप्टर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस. तर त्याच्यामध्ये काय बघितलं होतं आपण? पहिल्यांदा की सबस्टन्सचे 2 टाईप्स असतात, एक क्रिस्टलाइन आणि नॉन क्रिस्टलाइन. जर क्रिस्टलाइन सबस्टन्स असेल तर दीज आर डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. वी नो दॅट विच 3 पार्ट्स और 3 टाइप्स. दॅट वन इज कंडक्टर, इन्सुलेटर अँड थर्ड वन इज सेमीकंडक्टर. सो कंडक्टर म्हणजे काय? ज्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स फॉर कंडक्शन अवेलेबल आहेत, दीज आर कंडक्टर्स. इन्सुलेटर म्हणजे काय? ज्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल नाही आहेत फॉर द कंडक्शन, म्हणजे ज्यातनं करंट फ्लो होणार नाही, दॅट विल बी इन्सुलेटर. आणि सेमीकंडक्टर म्हणजे काय सांगितलं होतं मी? असे सबस्टन्स की ज्याची प्रॉपर्टी ही कंडक्टर आणि इन्सुलेटर या दोघांच्या मधात आहे. ओके, म्हणजे ॲट अ पर्टिक्युलर सिच्युएशनला ते करंट त्याच्यामधनं फ्लो करूही देतील आणि ॲट पर्टिक्युलर सिच्युएशनला त्यातनं करंट फ्लो होणार सुद्धा नाही. म्हणजे ते ॲज अ इन्सुलेटर पण काम करतील आणि ॲज अ कंडक्टर पण काम करतील. वी नो दॅट. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं? आपण डायग्राम बघितली होती, कोव्हॅलन्स बँड, व्हॅलन्स बँड बघितली होती आणि त्या दोघांमधला एनर्जी गॅप बघितला होता. इन केस ऑफ द इन्सुलेटर कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँडमधली जी मधली एनर्जी गॅप आहे ती किती होती? ती खूप लार्ज होती. ती किती होती? 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट इतकी होती. सो तितकी एनर्जी इलेक्ट्रॉनला कव्हरअप करणं कठीण असतं. दॅट्स वाय इन्सुलेटरमध्ये करंट फ्लो होणार नाही. अँड इन केस ऑफ द कंडक्टर, कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड हे दोघं एकमेकांवर ओव्हरलॅप झालेले असतात. मी जशी तुम्हाला डायग्राम दाखवली होती त्याप्रमाणे. आता हा क्वेश्चन आपल्याला पुढे सुद्धा आहे. आय विल रिपीट इट, बट जस्ट टेक इट इन माइंड. ओव्हरलॅप असतात म्हणजे काय? त्याच्यामध्ये फॉरबिडन एनर्जी गॅपच नसते. दॅट्स वाय त्यातनं ऑलवेज करंट फ्लो होणार. बट इन केस ऑफ द सेमी कंडक्टर, द फॉरबिडन एनर्जी गॅप बिटवीन कंडक्शन बँड अँड व्हॅलन्स बँड किती असते? खूप कमी असते. दॅट इज नियरली इक्वल टू 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि तितकी आपले इलेक्ट्रॉन्स कवर करू शकतात. आणि जर का त्यांनी ती कवर केली तर काय होईल? त्यातनं करंट फ्लो होईल. झालं. त्याच्यानंतर आपण सांगितलं होतं सेमीकंडक्टर्सचे 2 पार्ट्स असतात. कोणते 2 पार्ट्स असतात? 2 टाइप्स असतात. एक इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर, सेकंड वन इज एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे काय? जो प्युअर फॉर्ममध्ये आहे. आणि जो एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर आहे तो म्हणजे काय? डोप्ड फॉर्ममध्ये आहे. डोप्ड म्हणजे जो मॅनमेड आहे, जो आपण बनवतो, त्याला काय म्हणायचं? डोप्ड. DOPPED, डोप्ड. डोपिंग ही कन्सेप्ट नवीन आहे तुमच्यासाठी. जेव्हा असेल आपल्या एक्सप्लेनेशनला तेव्हा मी ती सांगेन. डोपिंग म्हणजे काय? डोपिंग इज नथिंग बट द ॲडिंग द इम्प्युरिटी. आता याच्यात इम्प्युरिटी कशाला ॲड करायची असं वाटत असेल तुम्हाला, आपण बघू ते. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे आता इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर्स म्हणजे काय? असे सेमीकंडक्टर्स जे प्युअर फॉर्ममध्ये प्रेझेंट आहेत. मग इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर्सचे 2 एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे. फर्स्ट वन इज जर्मेनियम अँड सेकंड वन इज सिलिकॉन. जर्मेनियममध्ये काय असतं? लेट अस सी ऑन द बोर्ड. ही जी मी डायग्राम काढली आहे, हा मध्ये काढला आहे जर्मेनियम. ओके, हा आहे जर्मेनियम. याला हा जो जर्मेनियमचा ॲटम आहे हा या दुसऱ्या जर्मेनियम ॲटम सोबत, हा पण जर्मेनियमच ॲटम आहे, 2 कोव्हॅलंट बॉन्ड्सनी कनेक्ट झालेला आहे. तसाच हा जर्मेनियम ॲटम या जर्मेनियम ॲटम सोबत कोव्हॅलंट बॉन्डनी कनेक्ट झालेला आहे. हा याच्याशी सुद्धा कनेक्ट झालेला आहे आणि हा याच्याशी सुद्धा कनेक्ट झालेला आहे. ओके, ह्या जर्मेनियम ॲटम जो आहे तो 4th ग्रुप, जर्मेनियम जो आपला एलिमेंट आहे तो आपला पिरियोडिक टेबल आहे त्याच्यामध्ये 4th ग्रुपमध्ये सापडतो. 4th ग्रुपमध्ये सापडतो म्हणजे काय? त्याच्या आउटरमोस्ट शेलला 4 इलेक्ट्रॉन्स असतात. आता याच्या आउटरमोस्ट शेलला जे 4 इलेक्ट्रॉन्स आहे ते त्यांनी काय केलं? दुसऱ्यासोबत शेअर केले. शेअर करून तेथे कोव्हॅलंट बॉन्ड तयार झाला. हा जर्मेनियम जवळ जो एक बाहेरचा होता त्यांनी याच्यासोबत एक बॉन्ड तयार केला. हे 2 बॉन्ड, एक या इलेक्ट्रॉन आणि एक या इलेक्ट्रॉनमुळे या दोघांमध्ये बॉन्ड तयार झाला. या दोघांमध्ये पण एक बॉन्ड तयार झाला. या दोघांमध्ये पण बॉन्ड तयार झाला. तो बॉन्ड कोणता असेल? कोव्हॅलंट बॉन्ड असेल. या दोघांमध्ये पण कोव्हॅलंट बॉन्ड तयार झाला. राईट. मग अशी जर सिच्युएशन आपल्याजवळ असेल तर याला काय म्हणू शकतो आपण? इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर.
बट आता इथे काय झालं, या इंट्रेन्सिक सेमीकंडक्टरमध्ये सगळं फुलफिल झालेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे जर फ्री इलेक्ट्रॉन्स आपल्याकडे अवेलेबल नसतील तर काय होईल, फ्री इलेक्ट्रॉन्स आपल्याकडे अवेलेबल नसतील तर करंट फ्लो होणार नाही. बट आता या सिच्युएशनमध्ये काय झालं, ही सिच्युएशन केव्हा असेल, ॲट ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचरवर. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं सेमी कंडक्टर जे आहे ते ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचरवर ॲज अ इन्सुलेटर काम करतात आणि सेमी कंडक्टर्स जे आहे ॲट अ रूम टेम्परेचर किंवा ॲट अ हायर टेम्परेचर ॲज अ कंडक्टर म्हणून काम करतात. सो आता ही सिच्युएशन काय झाली आहे, ही आपली जी सिच्युएशन आहे ही झाली ॲट ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. ही काय असेल, ॲट ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचरवर. आता काय करायचं आहे, आपल्याला यातनं करंट फ्लो करायचं आहे. तर मग करंट फ्लो केव्हा होईल, जेव्हा याचा थोडंसं याचं टेम्परेचर वाढेल. जेव्हा याला आपण थोडंसं टेम्परेचर वाढवू किंवा याला रूम टेम्परेचरवर आणायचा प्रयत्न करू तेव्हा काय होईल, इथे प्रेझेंट असणारा जो इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन निघून बाहेर जाईल. ओके, हा इलेक्ट्रॉन इथनं निघून बाहेर जाईल आणि इथे एक होल तयार होईल. होल काय म्हणू शकतो आपण, हे दाखवायसाठी म्हणून इतकं असं गोल दाखवलेलं आहे, असंच तुम्हाला डिनोट करायचं आहे. होल म्हणजे काय, अब्सेन्स ऑफ इलेक्ट्रॉन. आता इथे इलेक्ट्रॉन होता पण तो आता नाही आहे, तो बाहेर निघाला आहे. सो म्हणजे आता तिथे काय आहे, अब्सेन्स ऑफ इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रॉनवर चार्ज कोणता असतो, निगेटिव्ह. मग आपण होलला जेव्हा कन्सिडर करतो तेव्हा काय म्हणायचं, तो असतो पॉझिटिव्हली चार्ज. ओके, सो आता ही जी सिच्युएशन आपल्या लक्षात आलेली आहे, इथे प्रेझेंट असणारा इलेक्ट्रॉन होता हा बाहेर निघाला. हा बाहेर निघाल्यानंतर जो होल झाला तो झाला पॉझिटिव्हली चार्ज. मग आता या सिच्युएशनमध्ये जो आपला होल तयार झालेला आहे हा होल आणि हा जो फ्री इलेक्ट्रॉन आहे याला काय म्हणू शकतो आपण, इंट्रेन्सिक चार्ज कॅरियर्स म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, इंट्रेन्सिक चार्ज कॅरियर्स. आता याच्यामध्ये चार्ज कोणामुळे फ्लो होऊन राहिलं, या होलमुळे आणि या इलेक्ट्रॉनमुळे. ओके, सो आता आपल्याला जर याची एनर्जी डायग्राम बघायची असेल लेट अस सी द एनर्जी डायग्राम ऑफ इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रेन्सिक सेमीकंडक्टरची एनर्जी डायग्राम कशी असेल, कंडक्शन बँड, व्हॅलन्स बँड आणि या दोघांमधली काय आहे, फॉरबिडन एनर्जी गॅप. आता हे जे होल्स आहे हे तितकेच काढावे लागतील जितके इलेक्ट्रॉन्स आपण वरती काढलेले आहे. ओके, म्हणजे होल तेव्हाच प्रेझेंट होईल, होल तेव्हाच तिथे तयार होईल ना जेव्हा इलेक्ट्रॉन आपली जागा सोडेल आणि वरती जाईल, म्हणजेच कंडक्शनसाठी अवेलेबल होतील. कंडक्शन म्हणजे काय, करंट फ्लो होणे. कंडक्शनसाठी अवेलेबल झाले म्हणजेच खाली होल तयार झाले. दॅट्स वाय इथे प्रेझेंट असणारे इलेक्ट्रॉन्स आणि व्हॅलन्स बँडमध्ये प्रेझेंट असणारे होल्स हे काय असले पाहिजे, सेम असले पाहिजे. इजी जी आहे, इजी जी मी इथे दाखवलेली आहे त्याला काय म्हणता येईल आपल्याला, फॉरबिडन एनर्जी गॅप. या दोघांमधली फॉरबिडन एनर्जी गॅप काय असते, कमी असते. सो आता इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर तुमच्या लक्षात आलं. इथे आपण सिलिकॉन पण एक्झाम्पल घेऊ शकतो. का बरं, कारण की त्याची पण व्हॅलन्सी 4च आहे, म्हणजे त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतात आणि सेम स्ट्रक्चर ते तयार करतं. मग इथे जर मी सिलिकॉन घेतला, इथे सिलिकॉन घेतला तर मग इथे पण सिलिकॉन घ्यावा लागेल, इथे पण सिलिकॉन घ्यावा लागेल, इथे पण सिलिकॉन आणि इथे पण सिलिकॉनच घ्यावा लागेल. सो आता जर्मेनियमचा नंबर होता आपला 32 आणि सिलिकॉनचा असणार आहे 40. सो तुम्हाला जेव्हा क्वेश्चन विचारतील व्हॉट इज इन बाय इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर, ते एक्सप्लेन करताना तुम्हाला हे सगळं दाखवावं लागेल. ओके, जर्मेनियम आहे फोर्थ ग्रुप इलिमेंट आहे म्हणून त्याच्या आउटरमोस्ट शेलला 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. जो आउटरमोस्ट शेलचे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत ते नेबरिंग 4 इलेक्ट्रॉन्ससोबत बॉन्ड तयार करतील. हे काय आहे, सगळे नेबरिंग आहेत त्याचे. आता काय झालं, या जर्मेनियमने याच्यासोबत तयार केला, पण या जर्मेनियमच्या पण आउटरमोस्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत ना. मग काय असणार आहे, हा पण पुढच्या इकडल्या एका जर्मेनियमसोबत बॉन्ड तयार करेल, इकडल्या एका जर्मेनियमसोबत बॉन्ड तयार करेल, इथे पण एका जर्मेनियमसोबत बॉन्ड तयार करेल. झालं, स्वतःची तो
काय म्हणतात त्याला, व्हॅलन्सी कंप्लीट करून घेईल आणि कंप्लीट शेल त्याचा तयार होईल. ओके. सेम सिच्युएशन इथे पण असेल, सेम सिच्युएशन इथे पण असेल आणि सेम सिच्युएशन इथे पण असेल. दॅट इज युअर इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर. ओके.